अशा नराधमांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली। या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ झाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाधान व्यक्त केलं। या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे। अतिशय जलद गतीने पोलिसांनी देखील तपास केला, 2 आठवड्यामध्ये चार्जशीट फाईल केली, योग्य तऱ्हेने पुरावे सादर केले। कुठेही गुन्हेगाराला सुटण्याची संधी मिळाली नाही अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी देखील दिलं। आणि आम्ही पूर्वीच सांगितलं होतं, अशा प्रकारच्या अमानुष आणि निर्गुण हत्याकांड करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि ते आज सिद्ध झालेलं आहे। नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे। न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं। हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे। अतिशय क्रूर आणि अमानुष पद्धतीचं हे हत्याकांड होतं। अतिशय क्रूरपणे त्या मुलीला अत्याचार करून मारून टाकलेलं होतं आणि सगळ्यांच्या मनात त्या माणसाविषयीचा जो संताप होता, ही जी विकृतीच्या विषयीचा जो संताप होता, आज त्याला न्याय मिळालेला आहे आणि त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यायाधीश SR साळुंखेंनी ठोठावली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानेल, कारण त्याला जगण्याचा अधिकारच नाही अशा पद्धतीच्या माणसाला अशी मानसिक विकृती असणाऱ्या